नमस्कार. मी योगिता, क्रिएटिव्ह योगी. ॲक्च्युली विषय असा आहे की मी ना 4-5 महिन्यांपासून इन्स्टावरती कंटेंट टाकत होते आणि मला खूप जास्त क्रेझी रिस्पॉन्स भेटला आहे. लाईक विथिन 4 मंथ्स आय हॅव ऑलमोस्ट कंप्लीटेड 10K फॉलोअर्स. ठीक आहे. ॲक्च्युली मी असा विचार केला होता की माझा बर्थडे होता 10 तारखेला आणि मी 10 तारखेला लगेच यूट्यूबचा व्लॉग बनवेल बिकॉज मी 10K फॉलोअर्स कंप्लीट करेल ब्ला ब्ला ब्ला. बट आयुष्य आहे ना, धोकाच देतं. तर त्यामुळे ना विचार केला आत्ता की करावं स्टार्ट असं तसं. असंच ना रॅन्डम बसली होती, खूप सारे लोक बोलायचे गुगलवर माझं नाव आहे ब्ला ब्ला ब्ला. तर मी पण सर्च करून बघितलं. तर भाई साहब, गुगलवर माझं लिंक्डइन प्रोफाईल, फेसबुक प्रोफाईल, इंस्टाग्राम प्रोफाईल, फोटो, सक्सेस स्टोरी खूप काही आलं. तर आत्ता विचार केला की जर गुगलला पण मी माहिती आहे तर सगळ्यांना पण माहीत झाली पाहिजे ना. सो आय हॅव स्टार्टेड माय यूट्यूब चॅनल अँड दिस इज माय फर्स्ट ब्लॉग. सो वेलकम गाईज. ॲक्च्युली ॲज आय सेड बिफोर 10 तारखेला होता माझा बर्थडे आणि माझं खूप स्वप्न होतं की मला खूप साऱ्या जणांनी गिफ्ट्स द्यावे, असं तसं तसं. आणि मला ह्यावर्षी खूप सारे गिफ्ट्स भेटलेले आहेत जे ॲक्च्युली खूप जास्त प्रिटी आणि खूप जास्त इमोशन्सने भरलेले आहेत. ॲक्च्युली मीन्स आय एम सो लकी टू हॅव द पीपल इन माय लाईफ हू मेड मी फील सो स्पेशल. सो थँक यू पीपल. तर फर्स्ट आहे हे पेअर ऑफ सँडल्स जे की मी माझ्या बड्डेच्या दिवशी बड्डे ड्रेसवरतीच घातलेले होते मॅचिंग. आणि हे खूप जास्त क्यूट आहे, त्याचा कलर पण खूप जास्त क्यूट आहे. आणि सेकंड वन हे शूज आहेत पुमाचे जे की खूप जास्त सुंदर आहेत, बघू शकता. सो थँक्यू फॉर दिस. सो हा आहे माझा ड्रेस, बर्थडे ड्रेस, जो घालून मी एकदम प्रिटी पिंक दिसत होती. मला खूप आवडला होता. त्यानंतर मी एक करून एक गिफ्ट दाखवते, ठीक आहे. तर हे होते मार्सचे लिपस्टिक्स आणि भाई याचा शेड खूप खूप जास्त सुंदर होता. मी ऑलरेडी ते लावायला पण सुरुवात केली आहे. लेट मी शो यू. हे बघा, खूप सुंदर आहे, खूप सुंदर. यू कॅन ऑल्सो ट्राय. तुम्ही पण डेली वेअरसाठी तुम्हाला हवे असतील तर तुम्ही पण ट्राय करू शकता. मला तर खूप आवडले, बेस्ट कॉम्बो. तर ॲक्च्युली मी असंच विशलिस्टमध्ये ॲड करून ठेवल्या होत्या गोष्टी. तर काही लोकांनी त्या बघून मला हे पण गिफ्ट केले, ब्रशेस, जे माझ्याकडे ॲक्च्युली नव्हते. मी हाताने असं मेकअप करायची, सगळं करायची. माझ्याकडे फक्त हे होतं. तर थँक्यू सो मच फॉर दिस ब्रशेस. अँड देन आता माझ्याकडे आहे हे ॲक्च्युली एक मोबाईल हँगर आहे. आपण आपला मोबाईल हे जे आहे ना, हे आपल्या मोबाईलच्या इथे स्टक करू शकतो आणि आपण असं ते घालू शकतो जस्ट लाईक दिस. सो इट विल लुक सो प्रिटी. आणि ते तुमचा मोबाईल, इफ यू डोंट हॅव पर्स अँड ऑल, सो यू कॅन वेअर दिस. आणि भाई ही पर्स मला एवढी आवडली, ही काय सांगू. म्हणजे मी छान आहे ना, खूप जास्त आवडली. थँक्यू सो मच. आणि हा ड्रेस भाई साहब इतका क्यूट आहे हा ड्रेस. मी लिटरली 2 ते 3 दिवस डेली हाच ड्रेस घालत होती. इतका आवडला आहे मला. त्यावरती जे हे सशे आहेत ना, छोटे छोटे सशे, हे बोज इतके क्यूट दिसत होते. आणि त्यावरती पण सॉरी, खूप जास्त क्यूट आहे, खूप जास्त. आता ॲक्च्युली एक अशी व्यक्ती माझ्या लाईफमध्ये जिने मला खूप जास्त स्पेशल फील करून दिले. जे लोक म्हणतात ना की IT कॉर्पोरेटमध्ये असे लोक असतात, तसे लोक असतात, दुश्मन असतात, पॉलिटिक्स करतात. बट आय हॅव समवन हू मेड मी सो स्पेशल ऑन माय स्पेशल डे. दॅट इज माय बेस्टी आशिका. ॲक्च्युली भाई ती मुलगी म्हणजे मला फक्त 1.5 वर्षापूर्वीच भेटली आहे. बट
म्हणजे मी एक्सपेक्टच नव्हतं केलं की ती माझ्यासाठी इतकं काही करेल, मला इतकं स्पेशल फील करून देईल. भाई तिने मला ना ही बॅग गिफ्ट केली ॲक्च्युली. खूप जास्त क्यूट बॅग आहे ही. मी लिटरली डेली ऑफिसला घेऊन जाते, जिथे जायचं असेल तिथे ही बॅग घेऊन जाते आहे. यामध्ये मला आधी वाटलं होतं तिने मला फक्त ही बॅगच दिली असेल, आणि नंतर मी बघितलं जेव्हा मी ती ओपन केली त्यामध्ये खूप साऱ्या छोट्या छोट्या गोष्टी होत्या. जसं की हे, तिला माहिती होतं की मला डेअरी मिल्क नाही आवडत, मला मंच किटकॅट असं आवडतं, त्यामुळे तिने मला माझे फेवरेट हे पण दिलं. प्लस तडान देन 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 तुम्हाला खूप सारे क्यूट क्यूट झुमकास दिलेत, जे मी ऑलरेडी घातले पण आहेत काही काही याच्यामध्ये खूप जास्त झुमकास आहेत गाईज, खूप क्यूट क्यूट आहेत. ऑलमोस्ट 7-8-9 पीसेस आहेत. सो खूप छान आहे. आणि हा एक क्यूटचा जार आहे, ज्यामध्ये मी कॉफी पिऊ शकते, स्पेशली आईस कॉफी. खूप खूप जास्त क्यूट, आणि तो पण पिंक कलरचा आहे, बिकॉज मला पिंक आवडतो. त्यानंतर माझी छोटीशी बहीण, क्यूट दिसते गुलाबासारखी पण काटासारखी आगाव आहे. तर ॲक्च्युली ती मला बर्थडेच्या दिवशी भेटली नव्हती, तिचे एक्झाम वगैरे होते त्यामुळे. तर ती मला 2-3 दिवसांनी भेटायला आलेली होती, आणि तिने माझ्यासाठी हे बुके आणलं होतं, जे की मी ठेवलं आहे. आणखी थोडंसं वाळलं इथे, बट खूप क्यूट होतं हे. देन अगेन पिंक. मैं सगळ्या पिंक गोष्टी भेटल्या. सगळ्या दुनियेला समजायला लागले की मला फक्त पिंक कलरच्या गोष्टीच ऑब्सेस्ड करतात. सगळे मला पिंक कलरचे गिफ्ट देत आहेत. ही क्यूट छोटीशी बॉटल दिली साक्षीने मला. देन तिने हे पण बनवलं आहे माझ्यासाठी, जे मला खूप जास्त आवडलं आहे. आणि 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 लेट मी शो यू, तिने मला दिला आहे हा क्यूटसा जानवर. आता याचं नाव मला माहिती नाही आहे, बट हा खूप जास्त क्यूट आहे, सॉफ्ट आहे, आणि मोस्ट इम्पॉर्टंट हा पिंक आहे, पिंक. याचं नाव तुम्हाला माहीत असेल तर कमेंटमध्ये सांगा मला काय याचं नाव. अजून काय आहे माझ्याकडे? एवढंच होतं माझ्याकडे. आणि मोस्ट इम्पॉर्टंट मला भेटला आहे हा जो माईक दिसतोय ना, हा माईक ॲज अ बर्थडे गिफ्ट. आणि ॲक्च्युली हे खूप जास्त इम्पॉर्टंट गिफ्ट आहे माझ्यासाठी. रिंग लाईट, ट्रायपॉड हे सगळं मला भेटलं आहे माझ्या बड्डेमध्ये, ज्याने मी आता शूट करते आहे. आणि ॲक्च्युली मी खूप हॅपी आहे लाईफमध्ये की मला इतके छान मित्र, परिवार वगैरे वगैरे सगळे लोक भेटले, जे मला इतक्या छोट्या छोट्या गोष्टी माझ्यावरती प्रेम दाखवतात मला. सो आय एम सो हॅपी. आणि ह्यावर्षी मी विचार केला होता की मी इंस्टाग्राम सुरू करेल, मी यूट्यूब सुरू करेल, आणि फायनली मी सुरू केलं आहे ते. त्यामुळं मला खूप जास्त आनंद होतो आहे की मी काहीतरी नवीन करते माझ्या आयुष्यामध्ये, आणि मला खूप जास्त छान रिस्पॉन्स भेटतो आहे. सगळे मला विचारलं तू कुठं आहे, कुठं असते, कुठे काय करते, कसं असते, कशी आहे तू, कुठे जॉब करते वगैरे वगैरे. आणि जर तुम्हाला पण माहीत करून घ्यायचं असेल माझ्या लाईफबद्दल, मी काय करते, कसं करते, कुठे राहते, तर नक्कीच मला सांगा. मी नेक्स्ट ब्लॉग्समध्ये या फिर छोट्याशा मिनी ब्लॉग्समध्ये तुम्हाला सांगत राहील मी कुठली आहे, काय आहे माझ्या लाईफबद्दल आणखी गोष्टी. तर लाईक करा, कमेंट करा, शेअर करा, आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो आतासाठी एवढंच. भेटू नेक्स्ट ब्लॉगमध्ये. सो बाय बाय, हॅव अ ग्रेट डे.